इकोसिस्टीम म्हणजे काय आणि इकोसिस्टीमचा उपयोग काय असतो, इकोसिस्टीम मध्ये आपण कुठल्या कुठल्या फॅक्टर्सचा विचार करतो, ह्या सगळ्या अभ्यासाला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली. आपल्याला हे माहिती आहे की आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी असतात. त्यातल्या काही गोष्टी लिव्हिंग थिंग्स आहेत, काही गोष्टी नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. त्याला आपण बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर्स असं म्हणतो सायन्सच्या भाषेमध्ये. बायोटिक फॅक्टर्स म्हणजे ते सगळे जे लिव्हिंग आहेत आणि अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे ते सगळे जे नॉन लिव्हिंग आहेत. आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, पण त्यांचा आपल्या लिव्हिंग असण्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट होतो. म्हणजे आपण जगतो कारण आपण जिवंत राहतो, त्याला कारण काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. ह्याचं डिस्कशन आपण मागच्या वेळेला केलं होतं. त्यावेळेला तुमच्या लक्षात असेल तर आपण हे बोललो होतो की जसं आपण लिव्हिंग थिंग आहोत, पण आपण जे पाणी पितो ते नॉन लिव्हिंग थिंग आहे. आपण लिव्हिंग थिंग आहोत, पण आपल्या आजूबाजूला जी हवा आहे, ज्याचा वापर आपण आपल्या रेस्पिरेशन मध्ये करतो आणि प्लांट्स फोटोसिंथेसिस मध्ये करतात, ते सगळे गॅसेस हवेमध्ये आहे, जेव्हा की हवा ही नॉन लिव्हिंग थिंग आहे. मातीवर आपण चालतो, माती नॉन लिव्हिंग थिंग आहे आणि त्याच मातीमधनं खूप साऱ्या भाज्या, फळं, बरोबर, धान्य हे उगवतात आणि त्याचा आपण अन्नामध्ये वापर करून घेतो. म्हणजेच काय, लिव्हिंग थिंग्स ना नॉन लिव्हिंग थिंग्स वरती डिपेंडंट राहावं लागतं. दुसरं महत्वाचं आपण हे बघितलं की नॉन लिव्हिंग थिंग्स वर सुद्धा आपल्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सचा खूप मोठा परिणाम होतो. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण घेऊया ओशन्स म्हणजे समुद्र. तुम्हाला माहितीये की समुद्र हा खूप मोठा पाण्याचा पूर्ण पृथ्वीवर पसरलेला आणि कनेक्टेड असा साठा आहे. सगळे समुद्र एकमेकांना जोडलेले आहेत आणि समुद्रामध्ये खूप पाणी आहे आणि हे सगळं खूप खोल असं, किती खोल आणि त्याच्यामध्ये काय काय आहे हे पण आपल्याला अजूनही पूर्णपणे कळलेलं नाहीये. तर अशा या समुद्राच्या पाण्यामध्ये खूप सारे लिव्हिंग थिंग्स आहेत. ह्या लिव्हिंग थिंग्सचा परिणाम त्या समुद्रातल्या अनेक फॅक्टर्स वरती होतो. तुम्हाला माहिती असेल की जसं आपल्या आजूबाजूला हवेमध्ये ऑक्सिजन आहे, तसं पाण्यामध्ये पण डिझॉल्व्ड ऑक्सिजन असतो. या डिझॉल्व्ड ऑक्सिजनला तिथले जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, त्यातले जे काही ऑक्सिजन घेणारे लिव्हिंग थिंग्स आहेत ते त्याला घेतात. पाण्यामधल्या ऑक्सिजनची लेवल कमी होते किंवा काही लिव्हिंग थिंग्स त्याच्यात मेले, पाण्यामध्ये डिकम्पोज झाले की त्या पाण्याच्या कॉम्पोजिशन मध्ये बदल होतो. म्हणजेच काय, इन टर्न आपल्या आजूबाजूला असलेल्या नॉन लिव्हिंग थिंग्स वर सुद्धा आपल्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सचा खूप मोठा परिणाम होतो. ज्या एखाद्या जंगलामध्ये खूप झाडं आहेत, तर तिथल्या एअरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन असेल, म्हणजेच त्या नॉन लिव्हिंग थिंगचा विचार केला तर तिथे असलेल्या लिव्हिंग थिंग्स प्लांटचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतो. एक्झॅक्टली उलट तुम्ही डेझर्ट साईडला गेलात, त्या डेझर्ट्स मध्ये काय असतं, भरपूर ऊन असतं, कमी झाडं असतात, खूप कमी पाणी असतं. अशा सिस्टीम मध्ये तिथे असलेल्या नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्स यांची मिळून एक काहीतरी ग्रुप ऑफ टुगेदरनेस असा बनतो. म्हणजेच अशा गोष्टींना आपण म्हणतो इकोसिस्टीम. तर इकोसिस्टीम मध्ये काय होतं, आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सचा एकत्र विचार, त्यांची इंटरडिपेंडन्सी, ह्या सगळ्याचा एकत्र अभ्यास केला जातो. आपण हा लेसन मागच्या वेळेला ऑलरेडी सुरू केलेला आहे. त्याचं इंट्रोडक्शन आपलं ऑलरेडी झालेलं आहे. आता आपण त्याचा पुढचा भाग बघूया आणि मी पीपीटी शेअर करते, मग आपण पुस्तकामधनं ह्या सगळ्या कन्सेप्ट बघूया. इकोसिस्टीम म्हणजे काय, त्याचे कोणते कोणते फॅक्टर्स असतात आणि त्यांची इंटरडिपेंडन्सी कशी असते. लेट अस स्टार्ट विथ द टॉपिक इन डिटेल. सो आपल्या इकोसिस्टीम मध्ये काही बायोटिक फॅक्टर आहेत ज्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आहेत, काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. आपल्याला चित्रामध्ये बघूनच कळतंय, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस किंवा फंगस, प्लांट्स, ॲनिमल्स, प्रोटेस्टा किंवा त्याच्यानंतर आर्किया, थोडक्यात काही एकदम न दिसणारे, एकदम बारीक मायन्यूट लिव्हिंग थिंग्स, काही मायक्रोस्कोपिक लिव्हिंग थिंग्स आणि काही ह्यूज लिव्हिंग थिंग्स लाईक प्लांट्स ऑर इव्हन एलिफंट्स. अशा खूप साऱ्या बायोटिक फॅक्टर्सना आपल्या आजूबाजूला आपण बघतो. तुम्ही म्हणाल तर काहीतरी काय बोलताय, आम्ही राहतो त्या गावामध्ये काही हत्ती बित्ती नाहीये, काही उंट नाहीये, एवढे मोठे मोठे प्राणी आमच्या एरियामध्ये नाहीये. नसू देत की, तुमच्या इकोसिस्टीम मध्ये नाही म्हणून काय झालं, पण ते बायोटिक फॅक्टर्स तर आहेत, जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते सगळे बायोटिक फॅक्टर्स आहेत. पण तुमची इकोसिस्टीम कुठली, तुम्ही जिथे राहता त्या गावामध्ये किंवा त्या शहरामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये
ज्या काही लिव्हिंग थिंग्स आहेत आणि ज्या काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्या सगळ्यांचा मिळून जो काही ग्रुप बनलाय तो तिथली इकोसिस्टीम आहे. फॉर एक्झाम्पल मी जिथे राहते माझ्या गावाच्या आजूबाजूला खूप सारे डोंगर आहेत, तिथे एक तलाव आहे, तिथे खूप सारी शेती आहे आणि लोकांची घरं पण आहेत, ओढा आहे, सूर्य तसा इकडे भरपूर असतोच आणि त्याचबरोबर इथे आमच्या एरियामध्ये मला सगळ्या प्रकारचे प्राणी दिसलेत. म्हणजे इथे उंट येतात, त्यानंतर इथे रस्त्यावर घोरपडी फिरतात, वेगवेगळ्या प्रकारचे साप असतात, वटवाघळं आमच्या घरात पण येतात, विंचू कितीतरी वेळा आमच्या घरामध्ये आलेले आहेत, क्रॅब, खेकडे असे 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 चालत, बरोबर? वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे अ, रंगीबेरंगी किडे इथे भरपूर पाहिलेले आहेत मी. त्याचबरोबर इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं, स्पेशली पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला एवढ्या प्रकारची फुलं, कमीत कमी 8 ते 10 प्रकारची फुलं तर माझ्याच घराच्या आजूबाजूला असतात. आणि ही सगळी वेगळीच फुलं आहेत, म्हणजे त्याला आपण जंगली फुलं म्हणतो की नाही, अशा प्रकारची. तर अशी एक वेगळी इकोसिस्टीम प्रत्येक ठिकाणी असते जिथे आपण राहतो तिथे. तुम्ही म्हणाल आमच्या आजूबाजूला नेचर बिचर काही नाहीये. आमच्या आजूबाजूला ना नुसत्याच बिल्डिंग आहेत. आम्ही कॉम्प्लेक्समध्ये राहतो. खूप मोठी सोसायटी आहे. तीच तुमची इकोसिस्टम आहे. तुमच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वेगवेगळ्या बिल्डिंग्स, तिथले रस्ते, हं, तिथे जे काही हॉटेल्स असतील, ज्या काही शाळा असतील, ति तिथल्या इकोसिस्टमचा तो खूप महत्वाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर सॉरी, तिथे असलेली काही झाडं किंवा तिथे काही पाण्याचे टँक्स असतील. एवढ्या सगळ्या लोकांना पाणी देण्याकरता कॉर्पोरेशनच्या पाण्याचे टँक्स असतात ना मोठे-मोठे. ते असतील किंवा तिथली माती किंवा सिमेंट जे काही तिथे असेल, तिथे असलेल्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स, तुमच्या आजूबाजूला असलेल्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सना एकत्र केलं की तिथली इकोसिस्टम बनते. मग ती कुठली पण असू शकते. ते रुरल, अर्बन, सेमी अर्बन काहीही म्हणू शकतो. मग आहेत अबायोटिक फॅक्टर्स. तर अबायोटिक फॅक्टर्स मध्ये काय येतं? क्लाउड्स, एअर, सॉइल, सॅलिनिटी म्हणजे खारटपणा. उदाहरणार्थ समुद्रातलं पाणी वेगळं, नदीचं पाणी वेगळं. समुद्रातल्या पाण्यामध्ये खारटपणा आहे आणि हा त्यातला अबायोटिक फॅक्टर आहे. मग आहे टेम्परेचर. किती डिग्री टेम्परेचर आहे हे तुम्ही ऐकलं असेल. सध्या हिवाळा आहे. आपल्याकडे सगळीकडे टेम्परेचर खूप कमी आहे. म्हणजेच काय आहे? आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की टेम्परेचर हा काय आहे? फिजिकल फॅक्टर आहे, जो एक अबायोटिक फॅक्टर. मग आहे लाईट, सूर्याचा प्रकाश, रात्री, दिवस, दिवसभरातल्या वेगवेगळ्या वेळा, पाण्याचं प्रमाण, मिनरल्स, जमिनीच्या खालून आपल्याला ज्या खाणी मिळतात ते मिनरल्स, पीएच, पीएच काय आहे, ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे, आणि ह्युमिडिटी म्हणजे हवेमधली आर्द्रता. हे सगळे अबायोटिक फॅक्टर्स आहेत. ह्या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सचा एकमेकांवरती कसा परिणाम. उदाहरणार्थ बघा, ही ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता. ज्या ठिकाणी ह्युमिडिटी असते त्या ठिकाणी बॅक्टेरिया, फंगस, व्हायरसेस ह्यांना राहायला खूप मस्त वाटतं, एकदम खुश असतात त्याच्या ठिकाणी. थोडस असं वातावरणच असं असतं ते की थोडस गरम आहे, ह्युमिड आहे, पाण्याचा अंश आहे, सगळ्यांना जगण्याकरता असं वातावरण छान वाटतं. बघा, तुम्हाला खूप उन्हात भटकायला आवडणार नाही आणि खूप थंडीमध्ये कुडकुडायला आवडणार नाही. पण असं वातावरण ज्याच्यामुळे तापमान छान आहे, हवा मोकळी आहे, तुम्ही कुठेही फिरू शकता आणि तुम्हाला ज्या वाटतात त्या सगळ्या आउटडोर इनडोर ऍक्टिव्हिटी करू शकता. अशा वातावरणामध्ये तुम्ही जास्त हॅपीली तुमची कामं करता, बरोबर? असंच लिव्हिंग थिंग्सचं सगळ्यांचंच असतं. जिकडे त्यांना जगण्याकरता चांगलं क्लायमेट आहे, ही इझी आहे किंवा मदतशीर असं वातावरण आहे, तिकडे ते जास्त प्रमाणामध्ये सापडतात, जास्त प्रमाणामध्ये रिप्रोड्यूस करतात. असं ते इकोसिस्टीम. पुढे कंपोनंट्स ऑफ द इकोसिस्टीम. या इकोसिस्टीमचे कंपोनंट्स कोणते कोणते? बायोलॉजिकल फॅक्टर आणि इनऑर्गॅनिक कंपोनंट्स. आता जरा समजून घेऊया. बघा किती मस्त चित्र आहे जंगलातलं. जंगलामध्ये काय काय दिसतंय बघा. सी वी हॅव हिअर एलिफंट्स आणि अजून हे कोण आहे त्याच्या मागे, हरणासारखे कोणते तरी दिसतात वेगवेगळे प्राणी. अच्छा, इथे ना जंगलातलं तलाव असेल, तलाव, त्यात पाणी आहे, पण तो चिखलासारखा एरिया दिसतोय. एकतर ते पाणी खूप आटून गेलंय किंवा तळ्याच्या बाजूला किंवा नदीच्या बाजूला अशी माती असते की नाही, हा तो कोणता तरी एरिया. आता हे बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे कोणते? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक सनफ्लॉवर्स, एलिफंट्स, लोटसेस, अल्गे, ग्रास, ants, cats, lions, etc. are an important part of the ecosystem.
आता बघा कशी कशी नावं घेतलेली. सनफ्लॉवर्स, लोटसेस, अल्गे, ग्रास हे सगळे ॲनिमल कॅटेगरीमध्ये प्लॅन्ट कॅटेगरीमध्ये म्हणजेच काय सनफ्लॉवर्स, लोटसेस, अल्गे, ग्रास हे सगळे फोटोसिंथेसिस करणार. बरोबर? त्यांच्या त्यांच्या फूडची ते निर्मिती करणे आणि त्याच्यावर डिपेंडंट असलेले दुसरे ॲनिमल्स, त्या ॲनिमल्सला खाणारे बिग ॲनिमल्स असं सगळं जे असतं ते फूड चेनमध्ये आपण बघतो इंटरडिपेंडंट असतं. आता महत्वाची गोष्ट काय आहे? ह्या सगळ्या ॲनिमल्सचं तुम्ही बघितलं तर ते इकोसिस्टमचा एक खूप महत्वाचा भाग. कसं? बघा, आपण जी इकोसिस्टम बोलतोय त्या इकोसिस्टममध्ये, जंगल इकोसिस्टममध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तिथे असलेले जे काही ॲनिमल आहेत त्यांची इंटरडिपेंडन्सी कशी असते. नाऊ सी, आपल्याला बघायचंय की इथल्या ह्या अ, हत्ती, त्याच्या आजूबाजूला असलेले हे दुसरे हरणासारखे प्राणी आणि त्यांना खाणारे द बिग ॲनिमल्स लाइक लायन्स, टायगर्स हे प्राणी आणि ह्या सगळ्यांना चरण्याकरता लागणारं तिथलं गवत, जगण्याकरता लागणारं पाणी हे सगळं एकत्रच आहे बघा. सगळ्या लिव्हिंग थिंग्सला जगण्याकरता पाण्याची गरज असते. जिथे पाणी आहे तिथे जंगलातले खूप सारे प्राणी स्वतःच येतात पाणी पिण्यासाठी आणि जगण्यासाठी. मग त्या प्राण्यांना खाणारे जे दुसरे ॲनिमल्स असतात, त्यांना माहिती असतं की हे छोटे प्राणी इथे येणार, काहीतरी खाणार पिणार, इथे आपण त्यांना इझिली मारू शकतो आणि मग ते काय करतात त्यांच्यावर अटॅक करतात. म्हणजेच काय? सगळ्या प्रायमरी इटर्सचं पोट पण त्या एरियाच्या आसपास कुठेतरी भरतं. प्रायमरी इटर्सना खाणारे सेकंडरी इटर्स जे कोणी असतात ते कोण असतात? छोटे पण नॉन व्हेजिटेरियन प्राणी. मग त्यांना आपण कोल्हा, लांडगा वगैरे अशी कोणतीही उदाहरणं घेऊन समजून घेऊ शकतो. आता टर्शरी इटर्स म्हणजे सगळ्यात डेंजरस इटर्स, ते काय करतात? कोणत्याही प्राण्याला कधीही कुठेही खाऊ शकतात. पण त्यांना कोणीही खाऊ शकत नाही असे हे जंगलाचे किंग्स अँड क्वीन्स असतात. बरोबर? आता हे सगळे जे कोणी आहेत एकमेकांवरती फूडसाठी अवलंबून आहेत. पण जर आपण विचार केला तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या सनलाईट, एअर, त्याच्यानंतर वॉटर आणि सॉइल ह्या अबायोटिक फॅक्टर्स ना तुम्ही धरलंच नाही, त्याच्यापैकी कुठलीच फूड चेन मधली गोष्ट पुढे सरकणार नाही. फोटोसिंथेसिसच होणार नाही जर पाणीच नसेल तर. फोटोसिंथेसिस होणारच नाही जर सनलाईट असेल तर. आणि जर फोटोसिंथेसिस झालंच नाही तर प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवणारच नाही. त्यांनी स्वतःचं अन्न बनवलं नाही तर बाकीचे ॲनिमल्स करतील काय? एकमेकांनाच खाऊन टाकतील. म्हणजेच काय? पोट भरण्याकरता त्यांना आहे तो ऑप्शन मिळणारच नाही. बरोबर? म्हणजेच काय होईल? ही सगळी सिस्टीम गडबड होऊन जाईल जर त्याच्यामध्ये अबायोटिक फॅक्टर्स इन्व्हॉल्व नसतील तर. आता दुसरं, इनऑर्गॅनिक कंपोनेंट्स कोणते कोणते असतात? नॉन लिव्हिंग एलिमेंट्स लाईक सनलाईट, रॉक, वॉटर, सॉइल, सेडिमेंट, एअर वगैरे वगैरे हे सगळे जे आपण बोललो हे असतात इनऑर्गॅनिक कंपोनेंट्स. ह्याच्यामध्ये सनलाईट आपण आत्ताच बोललो फोटोसिंथेसिससाठी. रॉक्स, हे बिग रॉक्स काय करतात? ह्या रॉक्समुळे खरं तर त्याच्यामध्ये पाणी पर्क्युलेट होतं आणि मग हे पाणी पावसाळा संपल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये हळूहळू सोडलं जातं. रॉक्समुळे छोट्या छोट्या दगडांची पण निर्मिती होते. सो जी काही सॉइल आहे, सॉइल मेकिंग प्रोसेसमध्ये रॉकचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. सेडिमेंटेशन किंवा एखादी गोष्ट खाली जाऊन तळाशी हेवी वस्तू जमा होणं याला सेडिमेंटेशन म्हणतात. आणि एअर, या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला होत असतात. सेडिमेंटेशन मध्ये आपल्याला आपल्या उपयोगी येणाऱ्या एक्झाम्पल्स पैकी एक आपण घेऊ शकतो वॉटर सायकल मधलं. ठीक आहे ना? जे क्लाउड्स असतात पाण्याचे, ते काय करतात? पाण्याची वाफ होते आणि ते पाणी घेऊन वरती 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 निघून जातात. पण जेव्हा त्या पाण्याला वरती गेल्यानंतर थंड झाल्यावरती ज्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन आणि त्याचे क्लाउड्स बनतात, तेव्हा ते हेवी क्लाउड्स हळूहळू हळू त्यातनं पाणी पोर करतात. सेडिमेंटेशन, खाली ते पाणी जमा होतं आणि त्याला आपण वापरतो. जेव्हा गढूळ पाणी आपण थोड्या वेळाकरता असंच उभं ठेवतो, त्याला डिस्टर्ब करत नाही, तेव्हा त्यातली माती खालच्या बाजूला जमा होते आणि वरचं स्वच्छ पाणी वरच्या वर असतं. ती खरी ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ सेडिमेंटेशन असते. बरोबर? सेपरेशन टेक्निक आहे सेडिमेंटेशन. तर अशा अनेक गोष्टी नॅचरली निसर्गामध्ये होत असतात आणि ह्या सगळ्या इनऑर्गॅनिक कंपोनंट्सचा आपल्या बायोलॉजिकल फॅक्टर्सवरती परिणाम होत असतो. आता इकोसिस्टीमचं स्ट्रक्चर काय आहे हे आपण ऑलरेडी बघितलं होतं.
याच्यामध्ये इनऑर्गॅनिक कंपोनंट, बायोलॉजिकल फॅक्टर्स आणि त्यांचे इंटर रिलेशनशिप तिघांचा अभ्यास होतो. जसे सनलाइट, विंड, वॉटर, सॉइल या सगळ्या अबायोटिक फॅक्टर्समुळे ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स दोन्ही जगतात. Autotrophs are the producers. They produce their own food. They are the plants. And then are the heterotrophs. They are the ones which are dependent on others for their food. So they are surely not the plants. So they will be some or other kind of animal originating structures. Or they can be the plants which do not make their own food. So त्याच्यामध्ये येतात सॅप्रोफाइट्स, पॅरासाइट्स and then holozoic or omnivores. Saprophytes are the ones which survive on the dead and the decaying material. Like एखादा प्राणी मेला असेल किंवा एखादं झाड जमिनीवर पडलं असेल आणि ते कुजत असेल तर यू नो दॅट दॅट्स अ व्हेरी फाऊल स्मेल कमिंग आउट ऑफ इट. यू कॅन नोटीस की कुठला तरी प्राणी रस्त्यावर मरून पडला तर त्याचा कसा अतिशय घाणेरडा दुर्गंध तिथे येत असतो. The saprophytes are the ones which survive on such dead decaying material. Then there are parasites. Locker. Parasites are dependent on other animals for their survival. So for them the food is the other animals, parasites. And then holozoic or omnivores are the animals which are dependent on both plants and animals for their food. So likewise, biotic and abiotic factors are interrelated. टाइप्स ऑफ इकोसिस्टीम इथे आपल्याला आता इकोसिस्टीम्सच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करायचा आहे. देर आर जिओ इकोसिस्टीम अँड ॲक्वॅटिक इकोसिस्टीम्स. जिओ म्हणजे जमिनीवरच्या, ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यातल्या. सो जिओ इकोसिस्टीम्स विल बी व्हेरियस टाइप्स ऑफ इकोसिस्टीम ऑन व्हेरियस टाइप्स ऑफ लँड्स. जसं की वाळवंट असेल, जंगल असेल, गवताळ प्रदेश असेल किंवा बर्फाळ प्रदेश असेल, कुठला पण. हे सगळेचे सगळे जमिनीचे वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर. त्याला आपण भूभाग असं म्हणू शकतो. आता ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे काय? ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे पाण्यातली इकोसिस्टीम. नदीतली वेगळी, समुद्रातली वेगळी. समुद्रामध्ये पण फरक आहे, बरोबर. नंतर खाडी, जिकडे पाणी, नदी आणि समुद्र दोन्ही एकत्र येतात त्याला खाडी म्हणतात. अशा पाण्यामध्ये थोडंसं गोड पाणी, थोडंसं खारट पाणी असं मिक्स्ड पाणी असतं. मग अशा ठिकाणी वेगळ्याच प्रकारची इकोसिस्टीम येत असते. चिखल, दलदल हा पण एक असा एरिया आहे ज्याच्यामध्ये थोडं पाणी आहे, थोडी माती आहे आणि खूप साऱ्या गोष्टी, लिव्हिंग थिंग्स त्याच्यावरती डिपेंडंट असतात. सो देर आर टाइप्स ऑफ इकोसिस्टीम्स. आता ग्रासलँड इकोसिस्टीमचा जरा विचार करूया. ग्रासलँड ह्या शब्दाचा अर्थ आहे जंगल. म्हणजे ग्रासलँड म्हणजे ऍक्च्युली बघितलं तर गवताळ प्रदेश, गवत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि उंच उंच वाढलेलं गवत हे जिकडे असतं त्याला आपण ग्रासलँड असं म्हणतो. खूप सारे पठाराचे प्रदेश जे असतात ना, जिकडे खूप असं जमीन अशी एकसारख्या उंचीची असते आणि कशी असते, सपाट असते आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये तिथे पाऊस होतो. पण तिथे मोठी मोठी झाडं नाही वाढू शकत. तिथे गवत वाढतं आणि ते जे गवत असतं आणि अतिशय उष्णता असते. ते जे गवत असतं ते खूप उंच, म्हणजे माणसाच्या उंचीपेक्षाही उंच असे गवताचे अनेक प्रदेश ह्याच्यामध्ये येतात. आता तुम्ही मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. गवत असतं की नाही, खूप उंच गवत, त्या गवताच्या मध्ये कोणत्या कोणते प्राणी लपू शकतात? ते सगळे डेंजरस प्राणी ज्यांना दुसऱ्या प्राण्यांना खायचंय. दुसरं, गवताचा रंग थोडासा पिवळसर झाला की त्याच्यामध्ये नॅचरली लायन, टायगर्स हे लपू शकतात. स्पेशली सिंहाचा रंग हा वाळलेल्या गवताला मॅच करतो, बरोबर. वल्चर, ईगल हे सगळे कसे थोडेसे पिवळसर रंगाचे प्राणी आहेत, काळसर रंगाचे प्राणी आहेत. मग असे रंग जे असतात हे ह्या गवताच्या मध्ये 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 लपले जातात. म्हणजेच काय, ह्या ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये सगळ्यात डेंजरस प्राणी तिथे लपू शकतात आणि ते असतात त्यातले टर्शरी प्रेडेटर्स. प्रेडेटर्स म्हणजे भक्षक, तृतीय भक्षक. त्याच्यामध्ये लायन, टायगर, वल्चर, ईगल हे सगळे येणार. सेकंडरी प्रेडेटर्स मध्ये कोण येतं? स्नेक, बर्ड, फॉक्स, वुल्फ. स्नेक म्हणजे साप, पक्षी, फॉक्स म्हणजे
कोल्हा, लांडगा हे सगळे जे प्राणी आहेत, हे सेकंडरी प्रिडेटर्स आहेत. हे तुम्हाला माहिती आहे गवताळ प्रदेशामध्ये हे कुठूनही कसेही लपून अ, गवताच्या मधून एकदम येऊन कोणत्याही प्राण्याला खाऊ शकतात, शिकार करू शकतात. जसं वाघ आणि सिंह करतात. पण हे कसे आहेत, हे सेकंडरी प्रिडेटर आहेत. ह्यांच्याहून पण डेंजरस म्हणजे वाघ आणि सिंह असतात तिकडे. म्हणून मग हे काय आहेत, हे खातात, पण हे छोट्या प्राण्यांना खातात. सगळ्यात चांगली गोष्ट इथे हिरवळच हिरवळ आहे, गवतच गवत आहे. म्हणून मग इथे या गवताला खाण्याकरता जे प्रायमरी इटर्स आहेत ते सगळे जसे की काऊ, डिअर, रॅबिट हे पण भरपूर प्रमाणामध्ये असतात. यांना म्हणतात आपण प्रायमरी इटर्स. मग आहेत मॅन्युफॅक्चरर्स. मॅन्युफॅक्चरर म्हणजे कोण? स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात. काय बनवतात? फूड बनवतात. आता ह्याच्यामध्ये जरा एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे. जे मॅन्युफॅक्चरर आहेत, आपण वरून खाली बघितलं बरं का आता. मॅन्युफॅक्चरर हा सगळ्यात शेवटचा म्हणजे ग्रुप नंबर 4 आहे आणि हा सगळ्यात मोठा ग्रुप आहे. याचा अर्थ काय? ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिरवळ आहे आणि तोच त्याचा सगळ्यात मोठा पार्ट पण आहे ह्या इकोसिस्टीमचा. त्याच्यानंतर येते प्रायमरी प्रिडेटर इकोसिस्टीमची सेकंड लेवल. याच्यामध्ये काय होतं? ह्या प्रोड्युसर्सना खाणारे पण साधे, सोपे, छोटे असे प्राणी त्याच्यामध्ये येतात. ते प्रायमरी इटर्स किंवा प्रायमरी प्रिडेटर्स. मग हे काय करतात? हे भरपूर सारं गवत खातात. तरी गवतापेक्षा त्यांची संख्या थोडीशी कमीच असते. मग त्यांना खाणारे सेकंडरी इटर्स हे तर कुठूनही कसेही जंगलामध्ये फिरू शकतात. तरी पण त्यांची संख्या ही ह्या प्रायमरी इटर्सच्या संख्येपेक्षाही कमीच असते. मग येतात टर्शरी इटर्स. ते तर बिचारे एकदमच कमी असतात. म्हणजे जर हे 4, 3, 2 तर हे 1 एवढ्या प्रमाणामध्ये असतात फक्त. असं का? जर जंगलामधले टर्शरी हिटर्स वाढले, तर बाकी सगळेच्या सगळे प्राणी गायब होऊन जातील. ते उठसूट सगळ्यांना खात राहतील ना. म्हणून त्यांची संख्या ही एकदम कमी असते. बरोबर? आता ही जी काही सिस्टीम आहे, ही आहे सिस्टीम ऑफ लिव्हिंग ऑर बायोटिक फॅक्टर्स इन द ग्रासलँड इकोसिस्टीम. आता काय होतं? ह्या ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये सगळ्यांचं अन्न भरपूर प्रमाणामध्ये. मुळात तिथे पाऊस भरपूर आहे. पावसामुळे गवत भरपूर आहे. गवतामुळे हे असे बारीक बारीक किडे, कीटक, बिटक सगळ्यांचं मस्त पोट भरलं जातं. यांना खाणारे जे आहेत सेकंडरी इटर्स ते ऑलरेडी गरीब आहेत बिचारे. म्हणजे ते खाणार आहेत प्रायमरी इटर्सना पण ते छोटे आहेत. यांना खाणारे टर्शरी इटर्स बरोबर आणि टर्शरी इटर्सना खाणारे फायनल इटर्स किंवा आणखीन टर्शरी इटर्स पार्ट 2 म्हणता येईल. ह्यांना कोणी मारत नाही. हे मेल्यानंतर हे स्वतःच डिकम्पोज होतात. त्यांची बॉडी गेट्स डिकेड अँड गोज बॅक टू दी फूड चेन. म्हणजेच काय? ही इट्स अ कम्प्लीट चेंज ऑफ डिफरंट थिंग्स. म्हणजेच काय? की 4 वरून 3 वर, 3 वरून 2 वर, 2 वरून 1 वर जेव्हा आपण जातो, तेव्हा प्राण्यांची संख्या कमी कमी होत जाते. नाव नेक्स्ट इज फॉरेस्ट इकोसिस्टीम. फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये काय आहे? आपल्याला माहिती आहे इट्स अ बिग जंगल. जंगल इज हॅबिटेट ऑफ मेनी लिव्हिंग थिंग्स. त्याच्यामध्ये खूप सारे टाइप्स ऑफ प्लांट्स आहेत, टाइप्स ऑफ ॲनिमल्स आहेत, टाइप्स ऑफ मायक्रोब्स आहेत आणि टाइप्स ऑफ वॉटर सिस्टीम सुद्धा आहेत. जंगलामध्ये स्वतःची पाण्याची भरपूर चांगली यंत्रणा असते. पावसाचं पाणी तिथे भरपूर प्रमाणामध्ये साठवलं जातं. कारण काय? प्राण्यांना, पक्ष्यांना आणि इतर बाकी सगळ्या लिव्हिंग थिंग्सना पाणी कसं मिळवायचं, पाणी कसं वापरायचं, पाण्याचे एटिकेट्स काय आहेत, हे सगळं माहिती आहे. पण पाणी जे काही येतं ते टिकवून ठेवण्याची कॅपॅसिटी फक्त फॉरेस्टमध्ये आहे. फॉरेस्टमध्ये ह्या मातीमध्ये सगळं पाणी झिरपलं जातं. तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं असतात आणि झाडांची मुळं जमिनीखाली माती पण धरून ठेवतात आणि त्यातनं भरपूर पाणी मिळवतात आणि मोठे मोठे होत जातात. म्हणून तिथे खूप चांगल्या प्रकारचं फोटोसिंथेसिस होतं. तिथे खूप चांगल्या प्रकारचं फूड बनतं आणि जिकडे खूप फूड आहे तिथे खूप सारे ॲनिमल्स तर असे येणार आहेत. म्हणून जंगल इकोसिस्टीम मधले मॅन्युफॅक्चरर्स जर आपण बघितले, प्रोड्युसर्स जर आपण बघितले, तर ते काय आहेत? टाइप्स ऑफ प्लांट्स. खरंच खूप मोठी व्हरायटी असते त्याच्यामध्ये. म्हणजे क्रिपर्स पासून ते टॉल ट्रीज पासून ते अमेझिंग डिफरंट टाइप्स ऑफ फ्लॉवर बेअरिंग प्लांट्स असं काहीही त्याच्यामध्ये असू शकतं. आता वेगवेगळ्या
कॉस्टली अशा झाडांचा पण याच्यामध्ये समावेश येतो. तुम्हाला माहिती असेल, अरे आजकाल तर तो मागच्या वर्षी आलेला तो पुष्पा, पुष्पा पिक्चर तुम्ही बघितला असेल. त्याच्यावर ते लाल चंदनाची झाडं, ते पण एक प्रकारचं जंगलच होतं. त्याच्यानंतर ल आपल्या देवाला आपण जे चंदन, पांढरं चंदन देतो की नाही, ते पण एक वेगळ्या प्रकारचं झाडाचाच पार्ट असतो. एवढंच नाही, तर आपल्याकडे जे काही अ, काय बरं म्हणतो आपण, सागवानची झाडं असतात, बरोबर? अशा सगळ्या महाग झाडांना म्हणजे ज्याचं ज्याचं लाकूड फार महाग आहे. अशा झाडांना जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवता येतं. कारण तिथे योग्य प्रमाणामध्ये पाणी, माती, हवा शुद्ध असं सगळं मिळतं, हो की नाही? सो इट्स अ क्लीन एरिया आणि थंड असतो. तुम्ही कधी जंगलामध्ये उन्हाळ्यात पण जाऊन बघा. यू विल फाइंड व्हेरी कूल. नंतर आहे प्रायमरी प्रिडेटर्स. प्रायमरी प्रिडेटर्स काय करतात, की ते ह्या मॅन्युफॅक्चरर्सला खातात. त्याच्यामध्ये बारीक-बारीक किडे-बिडे येतात बघा. अँट आहे, लेडीबग आहे, स्पायडर आहे, बटरफ्लाय आहे. हे सगळे छोटे-छोटे आहेत. त्यांना खाणारे असतात सेकंडरी प्रिडेटर्स. त्याला आपण म्हणूया सेकंडरी ईटर्स. हे काय करतात? प्रायमरी ईटर्सना खातात. आता इथले जे लिव्हिंग थिंग्स आहेत, प्रायमरी ईटर्स, ते सगळे प्युअर व्हेजिटेरियन्स आहेत आणि जंगल इज अ व्हेरी ह्यूज एरिया ऑफ टाइप्स ऑफ प्रायमरी प्रिडेटर्स. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे खूप सारे प्राणी आपल्याला मिळतात आणि ऑब्व्हियसली जितके प्राणी, तितके त्यांना खाणारे प्राणी सुद्धा असतात. आता यांना सुद्धा खाणारे टर्शरी ईटर्स जंगलामध्ये असतात. वाघ, सिंह, चित्त्या, बिबट्या तुम्हाला माहिती आहे, हे सगळे असतात तिथे आणि ते ह्या सगळ्यांना खाऊ शकतात. आणि पुन्हा हे मेल टर्शरी प्रिडेटर्स की त्यांची डिकम्पोजिशनची प्रोसिजर जंगलामध्येच होते. प्लांट्स पण मेल्यानंतर किंवा त्यांची पानगळ झाल्यावरती पानांना सुद्धा खाली डिकम्पोज करून मातीमध्येच आपोआप ते मुरून जातात आणि हे खूप एकदम स्मूथली जंगलामध्ये होतं. मग ॲक्वाटिक इकोसिस्टीम, आता बघा ॲक्वाटिकचा अर्थ आहे पाण्यातली इकोसिस्टीम. आता याच्यामध्ये त्यांनी 2 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. एक आहे फ्रेश वॉटर आणि दुसरे आहे सॉल्ट वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे काय? साधं पाणी. सॉल्ट वॉटर म्हणजे काय? खारं पाणी. साध्या पाण्यामध्ये कशा पद्धतीचं वॉटर हार्वेस्टिंग असतं ते बघा. रिव्हर, पॉन्ड, लेक अशा ठिकाणी आपण हे फ्रेश वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. मग ॲक्वाटिक प्लांट्स, फिश, फ्रॉग्स, क्रोकोडाइल्स असं घालून आपण त्या वेगवेगळ्या फ्रेश वॉटर इकोसिस्टमचा अभ्यास करतो. बरोबर? आता बघा ना ह्याच्यामध्ये पाणी बघा ना किती स्वच्छ नितळ पाणी, आजूबाजूला किती वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसतात, गवत आहे, काही निळ्या रंगाची फुलं आहे तिकडे, एक वेगळंच झाड आहे, इथे वेगळं झाड आहे, इथे बघा हे काटेरी काटेरी पानांचं झाड आहे, इथे नुसतेच असं लांब लांब पर्यंत अशा त्या सरळ सरळ पानांच्या अशा काहीतरी आकृत्या दिसतात आणि दगड पण आहेत. सूर्यप्रकाश आहे म्हणून तर इथे असं छान लाईट रिफ्लेक्ट झालेलं आहे. म्हणजेच काय, ही आहे ॲक्वेटिक इकोसिस्टम जी आहे फ्रेश वॉटर. नदी, तळं हे जे ज्याच्यामधलं पाणी आहे ना, ॲक्चुअली नदीच म्हणायला पाहिजे फ्रेश वॉटरमध्ये. कारण नदीमध्ये काय असतं, अ, वाहतं पाणी असतं. पण तलाव आणि आपले विहिरी वगैरे या ज्या काही असतात ना, त्याच्यामध्ये खारट पाणी नाहीये म्हणून आपण त्याला फ्रेश वॉटर म्हणतो. आता ह्याच्यामध्ये पण ॲनिमल ईटर्स असतात बरं का. म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यात क्रोकोडाइल्स असतात, फिश असतात, फ्रॉग असतात मोठे-मोठे. ते छोट्या प्राण्यांना खातात. मग आहे सॉल्ट वॉटर इकोसिस्टम म्हणजे खारट पाण्याची इकोसिस्टम. आता ही कुठे असणार आहे? ऑफकोर्स समुद्रामध्ये असणार आहे. बरोबर? किंवा खाडीच्या ठिकाणी. त्याच्यामध्ये अल्गे, फिश, नंतर श्रिम्प, हे डिकंपोजर्स असे हे टाइप्स ऑफ एनिमल्स आपल्याला मिळू शकतात. आता पुढे काय बघा. डिग्रेडेशन ऑफ इकोसिस्टम्स. ह्या ज्या काही वेगवेगळ्या इकोसिस्टम आहेत त्यांचं डिग्रेडेशन कसं होतं म्हणजे खराबी कशी होते. सगळ्यात पहिला आणि एकदम त्रासदायक मुद्दा जर कुठला असेल तर तो आहे पॉप्युलेशन ग्रोथ. या जगामधल्या सगळ्याच प्रश्नांचं पहिलं उत्तर म्हणजे पॉप्युलेशन. बघा तुम्हाला पण कधीतरी असा प्रश्न पडला असेल की मला 5 मार्क मिळाले आणि याला आपल्या आपल्या मित्राला 50 मार्क मिळाले. म्हणजेच काय झालंय? आपल्याच वर्गामध्ये व्हरायटी ऑफ स्टुडंट्स बघा, विचार करून बघा. अशा पद्धतीने आपल्या वर्गामध्ये एका बेंचवर आपण 2 किंवा 3 किंवा 4 मुलंही बऱ्याचदा बसतो. वर्गामधलीच पॉप्युलेशन आहे. आता विचार करा आपल्या शाळेमध्ये मग आता आपल्या एरियामधनं, आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये
आपल्या गावामधनं आपल्या राज्यात आणि मग आपल्या देशात किती मोठी लोकसंख्या आहे. आता हा विचार करा, आपल्या देशाचा विचार करता इथे एवढी भयंकर लोकसंख्या असेल, तर जगाचा विचार केला तर किती भयंकर लोकसंख्या होते? जागतिक लोकसंख्या वाढ, पॉप्युलेशन ग्रोथ हा इकोसिस्टमचा सगळ्यात पहिला मेजर प्रॉब्लेम आहे. एवढ्या सगळ्या लोकांना लागणारं पाणी, शुद्ध हवा, है ना? चांगलं फूड हे कसं काय इकोसिस्टम देऊ शकते? इकोसिस्टमवरच आपलं सगळं अवलंबून आहे ना. इकोसिस्टम आपल्याला श्वासोच्छवास करण्याकरता हवा देते, पिण्याकरता चांगलं पाणी देते आणि चांगल्या पद्धतीचं फूड पण देते. चांगली अ, काय बरं म्हणू आपण आयुर्वेदिक औषधं किंवा मेडिसिन्स ही पण आपल्याला नेचरकडनंच मिळतात. पण कॅपॅसिटीच्या पलीकडे जेव्हा लोकसंख्या वाढते, तेव्हा एवढ्या लोकांच्या एवढ्या गरजा पूर्ण करणं शक्य होत नाही. मग काय होतं, आहे त्या सिस्टमवर ताण येतो आणि पॉप्युलेशनचा त्रास व्हायला लागतो. ₹5 ची वस्तू ₹10 ला विकावी लागते. कारण काय? डिमांड कमी आहे, पण सप्लाय खूप जास्त आहे. मग आहे अर्बनायझेशन. हा तर असा प्रॉब्लेम आहे, की ज्याच्याबद्दल आपण आता काय बोलायचं? गावातल्या सगळ्या लोकांना नोकरीसाठी, शिक्षणासाठी किंवा अगदी आरोग्य सुविधांसाठी सुद्धा बऱ्याच वेळा शहरात जावं लागतं. मग एक प्रकारे असा विचार होतो, की शहरामध्ये सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या असतात. शिक्षणासाठी, मुलांसाठी आपण शहरामध्ये जायला पाहिजे. पण खरं बघितलं तर शहरामध्ये वेगळेच प्रॉब्लेम असतात. शहरामध्ये शुद्ध हवा नाहीये किंवा तिथे एवढी गडबड असते, एवढी धावपळ असते, की लोकांना जगायलाच वेळ नाहीये. आणि शिवाय एवढ्या शहरातल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याकरता तिथल्या पाण्यावर, तिथल्या घरांवर, तिथल्या ड्रेनेज सिस्टमवरती एक प्रचंड मोठा ताण असतो. म्हणजेच काय? तिथे तुम्हाला जास्त लोकांना बसवायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? शहराचा आकार वाढवावा लागेल. शहराचा आकार वाढवायचा असेल, तर ते आपोआप तर होणार नाही ना. त्याच्या आजूबाजूला असलेली जागा तुम्हाला स्वतःच्या शहराच्या भागामध्ये ॲड करावी लागेल. ती जागा कुठली असणार आहे? आजूबाजूला असलेल्या गावांमधल्या शेतीची किंवा पडीक जमिनीची किंवा कुठल्यातरी एखाद्या कामासाठी ठेवलेल्या कुठल्यातरी भूभागाची. म्हणजेच काय आहे, तुम्ही एक गोष्ट डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने जर बदलत असाल, तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या खूप गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. आता आपल्या इथेच बघा, तुम्हाला हे माहिती असेल, की आपल्या इकडे भरपूर ठिकाणी मोठे-मोठे रस्ते बांधणं किंवा रस्ते रुंदीकरणाची कामं सुरू आहेत. हे काम जे असतं ना, हे खूप मोठं असतं, लाँग प्रोसेस असते. त्याच्यामध्ये काय होतं, आपण ज्या भागात राहतो, त्या भागामध्ये सॉरी, रस्त्यांची सुविधा आणि चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून जनरली रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये आजूबाजूला असलेल्या शेती किंवा घरांच्या जमिनी घेतल्या जातात. अर्थात प्रगतीच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. चांगले रस्ते ही गरज आहे प्रत्येकाची. त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपल्याला खूप चांगल्या फॅसिलिटीजचा वापर करता येतो. मग तुम्ही गावात राहून पण शहरात जाऊ शकता, जर तुमच्या गावातनं शहरातला रस्ता चांगला आहे आणि तुम्ही लवकर तिथे पोहोचलात तर. खड्ड्या-खड्ड्यांचे रस्ते, तुटके-फुटके रस्ते, छोटे रस्ते जिकडे ट्रॅफिक जाम झालाय, अशा रस्त्यांवरून जाणं हे कोणाच्याच दृष्टीने उपयोगाचं नसतं. मग रस्ता रुंदीकरणासाठी आपल्याला काय, जो रस्ता आहे त्याला वाढवायचा आहे. रस्त्याच्या आजूबाजूला तुम्हाला कित्येक वेळेला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. कुठलाही रस्ता तुम्ही बघा, गावातला, शहरातला, त्याच्या आजूबाजूला दुकानं असतात, लोकांची घरं असतात आणि पुढे अंतरावरती गेलं तर गावाच्या बाहेर पडलात तर शेती असते. मग ह्या सगळ्याला कमी करावं लागतं आणि मग तिथे तो रस्ता बांधावा लागतो. म्हणजेच आपण काय करतोय, शहरीकरणामध्ये निसर्गातल्या असलेल्या गोष्टींची खराबी करतोय. बरोबर की नाही? चांगली माती खराब करून आपण त्याच्यावर आता सिमेंट टाकली कारण आपला रस्ता बांधायचा आहे. मग पुढचा प्रॉब्लेम आहे इंडस्ट्रियलायझेशन. आता असा प्रॉब्लेम आहे की याच्याबद्दल काय बोलायचं? इंडस्ट्रियलायझेशन म्हणजेच काय? औद्योगिकरण. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जर चांगल्या सोयी-सुविधा हव्या असतील, नोकऱ्या हव्या असतील, तर आपल्याला अनेक उद्योगधंद्यांची जोड ही द्यावीच लागेल. फक्त शेतीवर अवलंबून राहून आपल्याला काही चालणार नाहीये. अगदी शेतीसाठी सुद्धा आपल्याला अनेक उद्योगधंदे लागतात. म्हणजे शेतीतली अवजारं बनवायची असेल, तर तुम्हाला कुठलीतरी कंपनी लागेलच ना, ज्याच्यामध्ये ती अवजारं बनवली जातात.
अशा पद्धतीने तुम्ही जर विचार केलात तर तुम्हाला इंडस्ट्रियलायझेशनला पर्याय नाही हे समजतं. वेगळ्या-वेगळ्या इंडस्ट्री असणारच आहेत. औषधं बनवणाऱ्या, वह्या, पुस्तकं, कपडे बनवणाऱ्या, खाण्यापिण्याचे पदार्थ बनवणाऱ्या, अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीज आपल्या आजूबाजूला असतात. पेंटच्या इंडस्ट्री असतात किंवा धातूच्या धातू विज्ञान म्हणजेच काय मेटलर्जीवर काम करणाऱ्या अनेक इंडस्ट्रीज असतात आणि ह्या सगळ्यामधनं एकतर त्याला बांधण्याकरताची जागा, त्याच्याकरता लागणारं रॉ मटेरियल आणि त्यातून निर्माण होणारं प्रदूषण या सगळ्याचा परिणाम इकोसिस्टमवरती होत असतो. पुढचं आहे बिग डॅम. मोठे-मोठे डॅम जे आपण नद्यांवर बांधतो की नाही, त्याच्यामुळे काय होतं, आपल्या पाण्याचा जो नैसर्गिक प्रवाह असतो, तो आपण थांबवतो आणि मग काय करतो, तिथे आपण एक आर्टिफिशियल भिंत बांधतो. त्यामुळे ते पाणी अडवलं जातं. मग आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण ते सोडतो. पण तो नॅचरल प्रवाह नाहीये ना त्या पाण्याचा. ह्याच्यामुळे आपल्याला तिथे असलेल्या जमिनीला खराब करायचंय. त्याच्यावरती बांध बांधायचे आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं बऱ्याचदा त्या जमिनीचा दुष्परिणाम त्या जमिनीवर दुष्परिणाम होतो किंवा नद्या स्वतःचा प्रवाह बदलून घेतात. असे अनेक विचित्र प्रकार घडतात आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे. बरोबर? आणि मग असं असेल, तर मग आपल्याला आता आपल्या इकोसिस्टमला वाचवण्याकरता काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी या शब्दाचा अर्थ आहे, की लिव्हिंग थिंग्समध्ये असलेला डायव्हर्सनेस म्हणजे वेगवेगळेपणा, वैविध्य. आपल्याला ही बायोडायव्हर्सिटी मेंटेन करावी लागेल, कन्झर्व्ह करावी लागेल. कसं करता येईल? आपण कुठल्याही लिव्हिंग थिंगला उगाच परेशान करणं किंवा मला आवडतो म्हणून मी आता पोपट, पिंजरा, हे रंगीत पक्षी माझ्या घरी घेऊन जाणार वगैरे, असं काहीच करायचं नाही. आपल्याला ती बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्ह करायची आहे. हा विचार करायचा आहे, की द नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड. तो आपल्याला सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून, आपल्या जन्माच्या आधीपासून पुरवत आलेला आहे. अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तो आपल्याला देणारच आहे. पण ह्या या इकोसिस्टमचा परिणाम म्हणजे आपल्याला ह्या बायोडायव्हर्सिटीला मेंटेन करायला पाहिजे. जसं जिथे पाणी आहे, जसं जिथे जंगल आहे, जर तिथे डोंगराळ भाग आहे, जर तिथे बर्फ आहे, जर तिथे नदी आहे, तर त्याच्या आजूबाजूला असलेली इकोसिस्टम ही तिथली स्पेशल इकोसिस्टम आहे. त्याच्यामधल्या सगळ्या फॅक्टर्सना आपल्याला कन्झर्व्ह करावं लागेल आणि तरच ती इकोसिस्टम नॅचरली वेल सर्व्हाइव्ह करेल. आपल्याला आपला इंटरफिअरन्स त्यातला फक्त कमी करायचा आहे. ह्युमन इंटरफिअरन्स इन एव्हरीथिंग इज अ ट्रबल. म्हणजे साधं समुद्राचं पाणी त्याला क्लीन करण्याकरता आपण 10 अशा गोष्टी केल्या, की त्याच्यामुळे समुद्रच डिस्टर्ब होऊन जाईल. म्हणजे आमचा उद्देश चांगला आहे, पण आमचं काम उलटं-सुलटं आहे. असं करून चालणार नाही. म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, की ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हच करायची. काहीच करायचं नाही त्याला. नो चेंज झोन असं करून टाकायचं. एक पण झाड तोडता येणार नाही आणि मग कोणालाच कशाचाच काहीच बदल करता येणार नाही. मग हे एन्व्हायर्नमेंटल बॅलन्स मेंटेनिंग नॅचरल सायकल्स अँड प्रोसेसेस. म्हणजेच काय एन्व्हायर्नमेंट बॅलन्स साधायचा कसं नॅचरल सायकल्स आणि प्रोसेसेसचा विचार करून. नॅचरल क्लॉक तुम्हाला सांगू याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे आपल्या ह्युमन बॉडीचं नॅचरल क्लॉक. सनसेट झालं की झोपणं आणि सनराईज झालं की उठणं हे आपलं नॅचरल बायोलॉजिकल क्लॉक असायला पाहिजे. तुम्ही स्वतःचा विचार करून बघा तुमच्यापैकी किती लोकांचं नॅचरल बायोलॉजिकल क्लॉक असं आहे. रात्री 9:30, 10, 10:30 पर्यंत झोपून जायचं. सकाळी 5 ला उठायचं, 4:30-5 ला उठायचं. अशी हेल्दी लाईफस्टाईल असेल, तर आपली हेल्थ चांगली राहणार आहे. तसंच पूर्णच्या पूर्ण नॅचरल सायकल्सचा बॅलन्स आपल्याला नीट करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे? शेती असेल, पाण्याचा वापर असेल, बरोबर? हवेमध्ये सगळ्या ज्या काही इंडस्ट्रीजमधनं आपण जो काही कचरा सोडतोय, हवेच्या रूपामध्ये, पोल्युशनच्या रूपामध्ये, तो कंट्रोल करणं असेल, तर ह्या एन्व्हायर्नमेंटल बॅलन्सचा विचार करायला पाहिजे आपल्याला. हा काय फक्त एका दिवसाचा, एका मुद्द्याचा प्रश्न नाहीये. आयुष्यभर आपल्या सवयी आपण कशा ठेवतो? या एन्व्हायर्नमेंटला आपल्याला बॅलन्स करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? असा विचार केला, तर आपल्याला आपोआप समजतं, की आपल्याला कशालाच डिस्टर्ब करायचं नाहीये. मग हे ह्युमन वेलफेअर म्हणजे तुम्ही काही तोडू नका, नवं काही बनवू नका आणि म्हणा, की माणसाने प्रगती केली पाहिजे. तर असं कसं होईल? दोन्ही गोष्टी बरोबर आहेत ना. वी नीड फार्मिंग, वी अल्सो नीड काय बरं म्हणतो बिझनेसेस किंवा उद्योगधंदे आपल्या देशामध्ये दोघांची पण गरज आहे.
पण जे आपल्याला मिळालंय त्याच्यामध्ये आपण स्वतःला लकी का नाही म्हणायचं, त्याला नीट का नाही मेंटेन करायचं? म्हणजे ह्युमन वेलफेअरसाठी आपणच आपल्या आपल्या गोष्टींना चांगलं मेंटेन करायचंय, बरोबर? तरच काय होईल, आपला जो मुख्य उद्देश आहे, की सगळ्या ज्या काही आपल्या या इकोसिस्टम मधल्या कन्सेप्ट आहेत, त्यांना आपण योग्य पद्धतीने वापरू शकतो. मग मेजर्स फॉर इकोसिस्टम प्रोटेक्शन. आता हे जी आपली इकोसिस्टम आहे, ही वाचवायची असेल तर आपल्याला काय-काय करावं लागेल? सगळ्यात पहिल्यांदा ते रिलोकेशन प्रोजेक्ट घालून जाऊया आपण आता. ज्या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी ठरलेल्या आहेत, तिथून लोकांनी दूर जाणं. जसं समजा एखादा एरिया आहे, तो आर्मी झोन झाला. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता आपल्याला तिथे आर्मीचा कॅम्प डेव्हलप करायचा आहे. तर तिथली जी काही सिस्टम असेल, तिथली जी काही लोकांची, घरांची पद्धत असेल, जे काही प्रमाण असेल, तर त्या आता ऑब्व्हियसली तो सगळ्याच्या सगळा एरिया कुठल्यातरी महत्त्वाच्या कामासाठी रिझर्व्ह झालाय आता, बरोबर? मग काय करावं लागेल? लोकांना रिलोकेट करावं लागेल. म्हणजेच काय? उगाच जास्तीच्या लोकांनी येऊन तिथे गोंधळ केलेला चालणार नाहीये. तसंच समजा आपल्याला एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे आपल्या नेचरसाठी, तर तिथे असलेल्या ॲनिमल्स, प्लांट्स, बर्ड्स, ह्युमन्स सगळ्यांना आपल्याला रिलोकेट करावं लागेल. त्याला सिमिलर अशा एखाद्या दुसऱ्या इकोसिस्टममध्ये. प्रोटेक्टेड एरियाज. आपल्याला काही एरियाज स्पेशल प्रोटेक्टेड झोन म्हणून डिक्लेअर करावे लागतील. जिकडे ह्या सगळ्या इकोसिस्टम मधले सगळे डिस्टर्ब झालेले लोकं त्यांचे त्यांचे राहू शकतात. त्यांच्यासारखे खूप सारे नवीन लोकं तिकडे एकत्र येऊ शकतात. मग आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास. हा शब्द तुम्ही खूपदा ऐकला असेल. शाळेचा विकास व्हायला पाहिजे जर तुम्ही स्वतःचा अभ्यास केला तर. म्हणजेच काय शाश्वत म्हणजेच काय फॉरएव्हर. डेव्हलपमेंट म्हणजे विकास. आपल्याला विकास तर करायचा आहे, पण तात्पुरता नाही, की आज काम केलं आणि उद्या त्याचा कचरा आपण दिवसभर भरत बसलो, असं काम नाही करायचंय. डेव्हलपमेंट अशी पाहिजे, की त्याचा दुष्परिणाम नाही व्हायला पाहिजे आणि ही डेव्हलपमेंट बाकी सगळ्यांना मदत करायला पाहिजे. लॉज अँड रेग्युलेशन्स. बरं हा मुद्दा असा आहे, जो प्रत्येकाने आपला पाळला पाहिजे. आपल्या घरातले आपले नियम काय आहेत? आपल्या अ, काय बरं म्हणतो आपण, आपल्या घरामध्ये काय गोष्टी केलेल्या चालणार नाही, ह्याचा विचार आपण करतो की नाही? तसंच आपल्या देशामध्ये इकोसिस्टम्स आणि बायोडायव्हर्सिटी ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्याकरता लॉज आणि रेग्युलेशन्स आहेत. त्यांचा आपण विचारपूर्वक अभ्यास करायला पाहिजे. त्याला एक्सेप्ट केलं पाहिजे, की नाही जंगलात गेलं की झाडं तोडायची, फुलं तोडायची आणि आपल्याला हवं ते सगळं घेऊन यायचं. असं करणं आपण बंद केलं पाहिजे. हा लॉ आहे लॉ. प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट्स बरोबर? कारण हे जे फॉरेस्ट असतात ते अनेक लिव्हिंग थिंग्सचे शेल्टर असतं. तर आपल्या कोणत्याच कृतीमुळे त्यांना डिस्टर्बन्स व्हायला नाही पाहिजे. तर हे लॉज आणि रेग्युलेशन्स त्यांना मेंटेन करण्याकरता केलेले असतात. त्यांना आपण फॉलो करायचं हा आपला त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आहे पब्लिक अवेअरनेस जे आपण आता करतोय. आपल्याला हा धडा का दिलाय? नुसतं पाठांतर करून प्रश्नांची उत्तरं देण्याकरता हा धडा नाहीये. द मेजर पर्पज ऑफ डुइंग धिस इज पब्लिक अवेअरनेस जे तुम्ही करणार. तुम्ही हा धडा शिकल्यानंतर तुम्हाला समजेल, की अरे मला माझ्या इकोसिस्टमला वाचवायचंय, तिचा अभ्यास करायचा आहे आणि तिला नीट ठेवायचंय. कारण काय? जर माझी इकोसिस्टम चांगली असेल तरच मी असेल ना. तर याचा अर्थ असा आहे, की पीपल शुड बी अवेअर ऑफ देअर ॲक्ट्स आणि त्याचे परिणाम. याच्यासाठी पब्लिक अवेअरनेस कॅम्प्स वगैरे केले जातात. अशा पद्धतीने आपल्या पी-पी-टीमध्ये तर हा धडा आपला झालेला आहे. आता जर एकदा पुस्तकामध्ये फटाफट आपण हा रिवाईज करूया. बघा, इकोसिस्टम आपण मागच्या वेळेला बघितली. इकोसिस्टम इज मेड अप ऑफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स दॅट वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड. ते कोणत्या-कोणत्या असतात आपल्याला माहिती आहे. फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक फॅक्टर्स आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स, डिकंपोजर्स वगैरे हे सगळं आपल्या डिटेलमध्ये बोलून झालंय. आता आपल्याला स्ट्रक्चर ऑफ अॅन इकोसिस्टम हा जो मुद्दा होता, तो अभ्यासायचा होता, की इकोसिस्टममध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स असतात आणि त्यांचं एकमेकांबरोबर काहीतरी इंटरॅक्शन असतं, इंटरडिपेंडन्सी असते. सॉरी. त्याच्यानंतर अ, वेगवेगळ्या टाइपच्या बायोम्स म्हणजे बिग इकोसिस्टम्स. म्हणजेच काय? बायोम्स एक्झिस्ट ओन्ली ऑन लँड आर कॉल्ड एज लँड बायोम्स आणि जर पाण्यामध्ये असेल तर एक्वॅटिक बायोम्स. तर बायोम म्हणजे काय आहे? अ लार्ज इकोसिस्टम. बघा,
लार्ज इकोसिस्टम्स आर कॉल्ड ॲज बायोम्स. वी शुड नो धिस. खूप मोठ्या एरियामध्ये ती इकोसिस्टम असते, त्याला म्हणतात बायोम. आपण एक बघितली ग्रासलँड. आपल्याला माहिती आहे की गवताळ प्रदेशामध्ये बघा रंग बघा, आणि इथेच कुठेतरी मागे एखादा सिंह लपला असेल तरी आपल्याला दिसेल का, सांगा मला? नाही. त्यामुळे इथल्या प्राण्यांचे रंग हे त्या बॅकग्राऊंडला मॅच होतील असेच असतात. त्याला म्हणतात ग्रासलँड. आता दुसरे असतात एव्हरग्रीन फॉरेस्ट. बघा, एव्हरग्रीन खूप सारा पाऊस असतो, खूप ग्रीनरी असते, तिथले ॲनिमल्स, प्लांट्स, मायक्रोब्स हे त्या सिस्टीमला एकदम मॅच होत असतात, तिथे ते एकदम सूट होतात. अँड दे सर्वाइव्ह देअर विथ डायव्हर्सिटी. खूप त्यांच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स असतात, कलर्स असतात, शेप्स असतात, आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स तिकडे सर्वाइव्ह करू शकतात. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या स्पेशलाइज्ड एरिया किंवा झोन्स म्हणून त्यांना आपण प्रिझर्व्ह करू शकतो. ॲक्वेटिक इकोसिस्टम आपल्याला माहिती आहे की 70% ऑफ दी अर्थ सर्फेस इज कवर्ड विथ वॉटर, आणि त्या पण वॉटरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे पाणी आहेत. म्हणजे जसं की एक मरीन असेल किंवा फ्रेश वॉटर असेल किंवा क्रीक इकोसिस्टम. देर आर टाईप्स ऑफ इकोसिस्टम्स. फ्रेश वॉटरमध्ये आपण बघितलं काय, की ते गोड पाणी आहे. गोड्या पाण्याची जी काही आपली परिसंस्था आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी, पक्षी, बरं पक्षी पण असतात ना पाण्यामध्ये, पाय बुडवून बसलेले असतात, मासे खात असतात. छोटे फिश, मोठे फिश, तिथले जे काही प्लँक्टन्स असतात, बरोबर. ह्या सगळ्यामुळे काय होतं, तिथली एक वेगळी इकोसिस्टम तयार होते. मग जसं समुद्रातलं पाणी वेगळं, तसं गोड पाणी वेगळं. त्या दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इकोसिस्टम आपल्याला बघायला मिळते. आता डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टम ड्यू टू ह्युमन इंटरफिअरन्स आपण बघितलंय, आपण कसं त्याला खराब करतो. सगळ्यात पहिले बघा, पॉप्युलेशन, इन्क्रीज पॉप्युलेशन. कुठल्या तरी पाण्याच्या ठिकाणी लोक प्रवासी म्हणून किंवा त्याला बघायला म्हणून त्याचे पर्यटक जे येतात ना, सगळं सिस्टीम खराब करतात. कचरा फेकतात, सामान टाकतात, कसेही वागतात. स्वतःच्या घरामध्ये एक काडी पण फेकत नाही, पण एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये एवढा भरभरून कचरा फेकतात, तो पण अयोग्य पद्धतीने. असं जे काम आहे आपल्या देशातल्या लोकांचं, त्याच्यामुळे आपली इन्क्रीज पॉप्युलेशन ही पोल्युशनला कारण होते. मग अर्बनायझेशन आपण बघितलं, लोक अधिकाधिक शहरांकडे वळतात त्याच्यामुळे. इंडस्ट्रियलायझेशन अँड ट्रॅफिक हा तर मुद्दा असा आहे की दोनही आपल्या आयुष्यातले माहितीतले घटक आहेत. इंडस्ट्री डेव्हलप करण्याकरता रॉ मटेरियलवरती प्रोसेस होणार आहे, आणि ट्रॅफिक म्हणजे अनेक प्रकारच्या रस्त्यावरती तुम्ही बघितलं असेल, सिग्नल बिग्नलच्या ठिकाणी सगळ्यांनाच एकदाच जायचं असतं, रोड क्रॉस करायचं असतो, जे बनतं ते आहे ट्रॅफिक. आणि त्या ठिकाणी जंगलांमधनं किंवा अशा काय बरं म्हणू आपण, पठारांसारख्या प्रदेशामधनं रस्ते बनवणं, रेल्वे बनवणं, ह्याच्याकरता म्हणजेच काय, त्यांना काय बरं म्हणतो आपण, आपल्या मेन ह्याच्याशी जोडणं, याच्याकरता आपण जे काही करतो त्याच्यामुळे आपण तिथली जी काही नॅचरल इकोसिस्टम मध्ये डिस्टर्ब करतो. जंगल तोडून इथे रस्ता बनवणं, आपण तर कनेक्ट होतो त्याला, पण दॅट ट्रॅफिक म्हणजे ते कनेक्टिव्हिटी जी काही आहे, दॅट दॅट डिस्ट्रॉयज द इकोसिस्टम प्रेझेंट इन दॅट एरिया. टुरिझम, लोक प्रवासाकरता इकडे तिकडे भटकतात आणि जिकडे आता तिकडे घाण करतात. लार्ज डॅम्स, वॉर्स, या दोन्ही कारणामुळे जे काही नॅचरल इकोसिस्टम आहे, जे काही नॅचरल तिथले बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स असतात, ते सगळे ट्रबल होत राहतात. आणि म्हणूनच ह्युमन इंटरव्हेन्शन एव्हरीवेअर इज ट्रबलसम. तर आपणच या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपल्या इकोसिस्टम्स वाचवायला पाहिजे. आपला लेसन इकडे संपला आणि आपला सिलेबस पण इथे संपलेला आहे. पुढच्या वेळेला आपण रिव्हिजन करू आणि आपला सगळा सिलेबस रिवाइज करून एक्झामसाठी प्रिपेअर होऊ. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.